आणि भगवंतराकडे संगत करून महाराजाला दया आली नाही आणि आंब्याच्या झाडाला पालव्या पण करतून अकर्तून अन्यथा करणे तिन्ही ताकदी संतापाशी असतात आणि त्या पितांबराला संत पितांबर नाव पडलं आणि कोणतं आता सुद्धा मठ आहे हे संताचं सांगा लक्षात याच्याही आपण पलीकडे गेलो तरी भास्कर पाटलाच्या हिरीला जे पाणी राजस्थान मध्ये जाऊन पंजाब मध्ये जाऊन नामदेवरासाठी देवानं पाणी आणलं खालचं भक्ती विजयमध्ये कथा आहे बरोबर त्याच प्रकारे ज्ञानेश्वर म्हणजे माऊलीला सांगितलं म्हणजे नामा मला योग अभ्यास आहे मी खाली जाऊन पाणी पितो आणि तुझ्या नाव जरी आणतो तेव्हा नामदेवराने सांगितलं अजिबात आणू नका माझा भगवंतावर विश्वास आहे देव इथे माझ्यासाठी विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता विश्वास आहे आणि नामदेवराईच्या कडेवर बसले पांडुरंगाचा धावा केला पांडुरंग आले आणि खालच्या पुढातलं पाणी वरी आलं गंगावरी आले आहे लक्षात भक्ती जिंदी कथा आहे आणि या गजानमध्ये अशी कथा आहे की भास्कर पाटलाच्या शेतात पाणी अजिबात नाही भास्कर पाटला होते कारण गडापात पाण्याचा पाणी द्यायला नाही का की महाराजांचं जर पाहिलं तर अंगावर कपडा नाही पिशासारखा दिसणारा व्यक्ती कारण संत दिसत तसे जगातून पिसा जगी तो पिसा अंतरी शहाणा पण गजानन महाराजांच्या कृपेस कोट्या इथं पाणी वरी आली पण करतो मान्यता करतो हे तिन्ही ताकदी सत्तापाशी असतात मग तुम्ही आम्ही आज जमलो मग आज नुसतं आपण जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन जरी म्हणलो तरी तुम्ही आम्ही पुण्यवान होतो आणि महाराजांना बीज मंत्र दिला कोणता गण गण गणात गण गण गणात बोल गण गण गणात बोल गण गण गणात बोल गण गणात बोल गण गण गणात बोल गण गण गणात बोल गण गण गणात बोल गण गण गणात जन तुळशीची माळ घातली आपल्या भेटवंतात नाही काही करा फक्त भगवंताचं नाव जपा लक्षात का म्हणतो मी असं आपल्याला या भूतलावर जितके संत आता देवाच्या प्रतिमा मला कालच कोणतरी म्हणजे आपले नेम सगळे मोकळे आले तुम्हाला वाटतं फक्त पुण्यवान व्हा पुण्यवान तुम्ही पुण्यवान झाले की तुमच्या नजरेतून हृदयातून कानातून काही शिल्लक राहत नाही काय होते माझी मजवर झाली अनावरी वाचा छंदया नामाचा घेतले आपण म्हणजे काहीच करायचं काम नाही का बा शेण कडू आहे शेण कधी तुम्हाला छंदीच घेऊ शेण कडू आहे पण त्या शेणीला काही काळ गेल्यानंतर पिकली या शेंद कडूपणा गेला तैसे मागेले पांडुरंग तैसे मागेले पांडुरंग तैसे मागेले पांडुरंग तैसे मागेले पांडुरंग
चन्नी कडू आहे. कालांतराने तिचं काय झालं, कडूपणा गेला. कशामुळं? ते चन्नी पिकले. तशी तुम्ही रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन करा किंवा संतांचं करा. आपण मध्या तुमच्या आमची वाच्या पिकले, काहीच करायचं काम नाही. फक्त प्रत्येकाला विनंती आहे, ज्याच्या तुळशीची माळ घातली आणि गुरु केला तुम्ही फक्त गंध लावत राहा. रोज अष्टगंध आणि भोका शिवाजीराव सांगायचं वरच्यावर काम करायचं. द्या बाबा, तुमचा आमचं वैष्णवाचा टिका ठरलेला आहे. 2 उद्या पहिले सज आता आता आमच्या कपाळाकडे धावून घ्या. उद्या सगळेजण जावा. नारायण म्हणून दादा ऐका अण्णा, बाबा तुमचा आमचं गंध ठरलेला आहे. वरचे गाणे उद्यापासून तुम्ही लावू नका. कानाला तुम्हाला लाज वाटे लावू नका, कानाला लावू नका, दिल लावू नका. पण निदान कपाळाला लावा. बाबा ऐका, पतिवर्ता स्त्री भरतार परमान नारायण देशातरी. मग तसं तुम्हा मला गंधर्वाची काय लाज वाटते का? काहीच नाही हो. आता आपल्याला सांगायला येळ नाही, पण गंधाचे फायदे अनेक आहेत. इकडं आहे का? त्याच्यामुळे उद्यापासून असं चिंतन घ्या. कपाळाला 2 रेषा खतर तुम्ही अष्टगंध आणि मुका रोज जावं तर म्हणजे कपाळ कोणातरी पाहिजे, प्रसन्न वाटलं पाहिजे गजानन मावशी. कारण तुम्ही आम्ही याच्यात आल्यानंतर काय लाज वाटायची गरज आहे काय का? उद्यापासून नसेल त्याच्या 2 काड्या करून घ्या उदबत्तीच्या, त्याचा रोज वडत राहा. नसलं हातालाही लागते. तुमचं आमचं ठरलेलं आहे. कपाळाला गोपीचंदन ठेवा.